नमस्कार. नमस्कार. आज आपलं 6वं पुष्प, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि अक्रॉस स्टेटच्या संयुक्त माध्यमातून आज मी तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असलेले अतिशय सौम्य, शांत, मनमिळाऊ स्वभावाचा आणि राजकारणात असून सुद्धा आपली क्वालिटी टिकवून ठेवणारा अशा एका ग्रेट व्यक्तीशी आपली भेट घडवणार आहे. आणि हे व्यक्तिमत्व आहे श्री महेश राऊत यांचं. नमस्कार सर्वांना. तर महेशची आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत, मुलाखत घेणार आहोत. खरं तर ह्या गप्पाच आहेत, पण तरी सुद्धा एक त्याला बीजेपीचं वलय आहे. एक नामांकित अशा बँकेमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर असणारी व्यक्ती आहे समोर, आणि म्हणून त्याला एक वेगळं वलय प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणूनच आजचा इंटरव्ह्यू हा आणखी महत्वाचाच आहे. नमस्कार महेश. नमस्कार. ह्या आपल्या आजच्या या मुलाखतीसाठी पहिल्यांदा तुझं खूप खूप स्वागत. आणि तुझ्याबरोबर या कार्यक्रमासाठी खास वेळ काढून आणि गुगल मीट डाउनलोड करून आणि कुठून कुठून माझ्यासाठी, तुझ्यासाठी आणि ह्या कार्यक्रमासाठी हा प्रेम, जिव्हाळा, आपुलकी घेऊन ही सर्व मंडळी आलेली आहेत. या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि आपल्या मुलाखतीला सुरुवात करते. मी पहिल्यांदा महेश तुला प्रश्न विचारते की आम्ही नुसतं महेश राऊत म्हटलं किंवा म्हणजे तुझं नाव घेतलं तरी सुद्धा बीजेपी किंवा जनसेवा बँक आठवतं, बरोबर ना? पण तुझं हे सगळं जे कर्तृत्व आहे नंतरचं, पण आपण जर मागे वळून बघितलं तर तू प्रचंड स्ट्रगल केलंय आयुष्यामध्ये. म्हणजे ह्या यशस्वी आयुष्य येण्यासाठी, इथपर्यंत येण्यासाठी तू खूप संघर्षमय जीवन जगलायस. तर त्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांग. नमस्कार. प्रथमतः मी माझ्या सर्व प्रेम, जिव्हाळा, आपुलकीच्या सर्वांचं मी स्वागत करतोय आणि तुझे विशेष आभार व्यक्त करतो की तू माझी मुलाखत घेतोय. खरं म्हणजे मुलाखत वगैरे सांगितलं एक शब्द मला भीती वाटते, पण आपण मुलाखत न करता आपण चर्चा करूया किंवा एखाद्या गप्पा मारूया आपण. बरोबर. आता तू संक्षिप्त सगळं सांगितलेलं आहेस. इतका का मी मोठा झाला नाहीये, परंतु जी काय संधी मिळते त्यातनं मी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुला माहिती की मुळगाव नरपटला असताना आम्ही एक्सरला वगैरे राहिलो. 1966 साली एक्सरला राहिलो. त्याच्यानंतर मग एक्सरला 28 वर्ष राहिल्यानंतर खराच संघर्ष माझा तिथला होता. एक छोटस घर होतं. आम्ही 4 पाऊंडे 5 आमचा चुलत भाऊ आमच्या घरी सतत, आई वडील सगळ्यांचं एकत्र असायचं. वडील काही आमचे रेल्वे तुकडीला होते आणि घरची तशी जबाबदारी होतीच आणि त्या घरच्या जबाबदारीत सगळं करायचं. म्हणजे माझ्या भावंडांचं शिक्षण, आमचं घर व्यवस्थित राहिलं, म्हणजे असं खाऊन पिऊन व्यवस्थित होतं. पण ते पण एक वाटत होतं की आपण जे काही करतोय ते आपल्या आई वडिलांच्या संसाराला काहीतरी मदत व्हायला पाहिजे. म्हणून एक स्ट्रगल सुरू केलेलं आहे. सुरुवातीला मला वाटतं मी SSC नंतरच मी माझ्या कामकाजाला सुरुवात केली. 11वी मध्ये असताना छोटे मोठे व्यवसाय करायचो, कारण माझा एक भाव नव्हती ती मी करतो. तर माझा भर माझ्या आई वडिलांवर एका कामाने आणि त्यातनं मग मी पेपरची वगैरे सगळी कामं सुरू केली. दुधाचं, पेपरचं, फटाके तसे सीझन व्यवसाय वगैरे सुरू करत होतो. त्यामुळे बाकीच्यांचं माझ्या भावंडांना पण तशी अडचण आलेली आहे. बऱ्याच वेळेला म्हणजे मी कॉलेजला वगैरे जायचो तेव्हा आणि मुलं खूप खर्च करतात. म्हणजे त्यावेळेला माझ्यात एक भावना आली की मी स्ट्रगल करतो, पैसे माझ्या खिशामध्ये, तर मला सिनेमाला जायचं असेल तर बाकीच्या मित्रांवर डिपेंड राहायचं नाही, तर मी खर्च करू शकत होतो. म्हणजे जे मला पाहिजे ते करायचं होतं. त्यामुळे मी सुरुवातच माझं 11वी पासून मी सुरुवात अशी केली की कोणाकडे न बघता आपण स्वतःचं आयुष्य उभारावं म्हणून मी ती सुरुवात केली. आणि तो स्ट्रगल आहे तो अजूनपर्यंत. नक्की काय केलं म्हणजे त्या काळामध्ये शाळा झाल्यानंतर तू कॉलेजला ऍडमिशन घेतलं तर रेग्युलर आमच्यासारखं कॉलेज केलंस की कॉलेज करून जॉब केला, आणखी काही केलं? शिक्षणाच्या बाबतीत मी काय आदर्श नाहीये, कारण 11वी-12 पर्यंत मी थोडं सिरियस होतो. पण 12वी नंतर मग विचार केला पहिला मला नोकरी करायची आहे आणि सगळंच करायचं असल्यामुळे 11वी पासून मी नोकरी केली. म्हणजे 12वी मध्ये असताना मी भांडारकर मध्ये कामाला लागलो. सकाळचं कॉलेजला जायचो, ते इमारी कॉलेजला अटेंड करायचो. त्यानंतर मग भांडारकरची नोकरी 10:30 ते 7:30, कधी 10-11 वाजेपर्यंत सगळं करावं लागायचं. भांडारकर म्हणजे भांडारकर मेडिकल स्टोर? मेडिकल स्टोर. अच्छा. किती वर्ष होतस तिकडे? भांडारकर मध्ये मी 1976 ते 1987, म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर मी भांडारकर सोडलं. परंतु भांडारकर मध्ये असताना मी बँकेमध्ये पण लागलेलो होतो. 1982 साली बँकेमध्ये पण लागलो. त्यामुळे
सकाळी पेपरची एजन्सी, त्याच्यानंतर बँकेत, त्याच्यानंतर पार्ट टाइम बँकेमध्ये, बँकेमधून भांडारकरमध्ये जायचो. पुन्हा 7:30ला सुटल्यानंतर कधीतरी भांडारकरांचा फोन येतो, अरे महेशात 4 माणसं आहेत, तू ये. मग पुन्हा भांडारकरची नोकरी, असं सगळं ते चाललेलं असतं. पण मी असं ऐकलंय की तू दूध पण टाकायचास, पेपर टाकायचास, बरंच काय काही खिडक्यांना जाळ्या लावायचास, अशी छोटी मोठी कामं पण केलेली आहेत. हे खरं आहे का? हिमालय इपारे म्हणजे पैसा कमवण्याचा जो मार्ग होता तो मी प्रत्येक करत होतो. कारण पैसा कमवणं एक उद्देश होतच ना. कारण करत असताना पैसा कमवणं हा काही गुन्हा नाही ना. शिक्षण तर होणार होतं, मला माहिती होतं. परंतु शिक्षण करता करता मला एक होतं अर्न लव्ह किंवा सेल्फ मेड माणूस मला व्हायचं होतं. आणि तो माझं मी मनामधून ठरवलेलं होतं की कुठलंही असेल तर मी माझ्या कर्तृत्वावर उभा आहे हे मला दाखवून द्यायचं होतं. त्याच्यामुळे मी सगळं करत होतो. म्हणजे कुठलाही, म्हणजे त्याच्यामध्ये काही मला अपॉर्च्युनिटी मिळालं की मेडिकलच्या याच्यामधून काही डॉक्टरांना वगैरे मला ते डायरेक्टली ऑर्डर द्यायचे की महेश तू आम्हाला सप्लाय कर, तर मी ते करत होतो सगळं. नाही, पण हा मोठा आदर्शच आहे ना रे. म्हणजे जे आज काम करतायत किंवा आजची मुलं शिकतायत, अशी पण मुलं शिकतायत ज्यांचा मी आजच ग्रुप केलाय, तर अशा मुलांसाठी हा एक मोठा आदर्शच आहे ना की आज ह्या लेवलला तू पोहोचलायस त्या दृष्टिकोनातून आणि एवढ्या मोठं म्हणजे स्ट्रगल केलंय. खरं तर आपला समाज हा तसा म्हणजे व्यवस्थित खाऊन पिऊन सुखी असणारा समाज, पण तरी सुद्धा त्या काळात सुद्धा एवढं स्ट्रगल करून शिक्षण, बाकीच्यांचा विचार करणं, आई वडिलांचा विचार करणं हा एक मोठा आदर्शच आहे. आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारते की तू RSSचा म्हणजे माणूस आणि RSS ते BJP हा प्रवास तुझा कसा झाला? आम्ही एक सर्व राहायचो त्यावेळेला आमच्या समोर पाटणेकर फॅमिली होती. आम्ही तिथे 66 साली राहायला गेलो, ते तिथे मला वाटते 70 साली ते आले. ते बेसिकली संघाचेच होते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून दैनंदिन शाखेमध्ये जात होतो. त्याच्यानंतर पुढे अण्णांचा संपर्क आला, म्हणजे वानर राऊतांचा. ते त्यावेळेस आमचे बौद्धिक प्रमुख होते, तर ते पण मला पुढे पुढे घेऊन जायचे. त्यामुळे संघ हा माझा बेसच होता. 1974 साली मला वाटतं की पहिल्यांदा शाखेमध्ये गेलो. त्याच्यानंतर मग जे सुरुवात झाली, मग शाखेमध्ये साधा स्वयंसेवक, मुख्य शिक्षक, मंडल कार्यवाह अशा एक एक जबाबदाऱ्या येत गेल्या. वय 14-15 वर्षात असताना देखील म्हणजे हे सगळं सुरू होतं. आता तू म्हणशील तू 76 सालानंतर तूच सगळं कसं करत होतो, परंतु 76 साली माझं भांडवलची ड्युटी संपली किंवा बँकेत संपलं, तर बँकेनंतर संघाचं काम सुरू व्हायचं आहे तिथे. अच्छा, म्हणजे ते पण एक ऑफिसच झालं होतं असं म्हणता येईल. तो एक नित्यक्रम होता. संघर्षात हा एक नित्यक्रम होता. बरोबर. म्हणजे रोजची गोष्टच घडली होती, झाली होती ती एक, नाही का? आता राजकारणामध्ये किंवा म्हणजे राजकारणामध्ये तू एवढी वर्ष आहेस, बरोबर ना? तर मी एक असा प्रश्न विचारेन की राजकारणामध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा तुझा आदर्श कोण? राजकारणामध्ये तसे माझी खूप आदर्श आहेत. म्हणजे आपण बघितलं तर रामभाऊ बसून सर्वच आहेत. रामभाऊ विनोदजी आहेत, आता गोपाल शेट्टी जे आहेत, म्हणजे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष जयप्रकाश मिश्राजी वगैरे खूप आदर्श आहेत. म्हणजे प्रत्येकाकडून मी शिकतच गेलो. म्हणजे माझ्या छोट्या कार्यकर्त्यांकडून पण मी शिकत असतो, मोठ्यांकडून पण शिकत असतो. काय इव्हेंट्स असतात, त्यांचे जे गुण आहेत ते मी नेहमी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आपण जितकं बघू तितकं शिकू, असं माझं ते एक भावना आहे. कारण कुठला छोटा इव्हेंट म्हणजे मी 1978 साली जेव्हा जनता पार्टी झाली, जनता पार्टीतनं 1980 साली भरती पुन्हा भाजप झालं. 1978 जनता पार्टी होती. त्याच्या अगोदर जनसंघाचं काम, आम्ही संघाचे कार्यकर्ते असल्यामुळे संघ आणि जनसंघ हे सगळं त्याची कामं आहेत. त्यावेळेला सुरुवातीला काय असायचं, फक्त इलेक्शन टू इलेक्शन मी काम करत होतो. परंतु जशी इमर्जन्सी संपली त्याच्यानंतर मग आम्हाला कळायला लागलं की राजकीय क्षेत्रामध्ये जायला हवं. त्यावेळेपासून मी माझी थोडी सुरुवात केली की थोडंसं भारतीय जनता पार्टीकडे जायला पाहिजे. पक्ष नवीन आहे आणि त्याच्यात ज्या काही जबाबदारी मिळतील त्या आम्ही करत होतो. RSS कडून तू काय कामं करायचास त्यावेळेस? म्हणजे ज्यावेळी तू शाखेत गेलास त्यावेळेची मी गोष्ट विचारते, कारण मला काहीच माहिती नाहीये त्याविषयी, म्हणून विचारते. RSS म्हणजे एक हिंदू संघटन आहे आणि हिंदू संघटनेसाठी म्हणजे आजवर जे सगळ्यात मोठी NGO सांगितली जाते, जगातली सगळ्यात मोठी NGO कुठली असेल तर संघ आहे. कारण आज संघाच्या शाखा सुद्धा भारतामध्ये आहेत, तसं भारताच्या बाहेर पण आहेत. त्यामुळे संघाचं काम हे हिंदुत्वाचं काम आहे. आणि हिंदुत्व म्हणजे संघाने असं नाही, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा नाही. जो भारतामध्ये राहतो, भारतावर प्रेम करतो तो हिंदू. आणि
हिंदूंचं संघटन करणं हे संघाचं काम आहे आणि तेच मी माझ्या मनाला ते जास्त भावलं होतं आणि त्याच्यामुळे मी संघाच्या मध्ये आज देखील म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा आता किती ऍक्टिव्ह असेल कार्यकर्ता असेल तरी पण संघाचा जर कार्यक्रम असला तर तो पहिला मी अटेंड करतो. माझा कार्यक्रम मी बाजूला करतो कारण संघ बेस आहे. म्हणजे पहिला मी संघाच्या बेसमध्ये होतो त्याच्यानंतर ऍक्टिव्ह कसं झालो मी जेव्हा गोरायला राहायला आलो त्यावेळेला भारतीय जनता पार्टीची परिस्थिती खूप कठीण होती. ते कोणी कार्यकर्तेच नव्हते. त्यामुळे संघाकडून मला आदेश आला की तू आता भारतीय जनता पार्टीचं पूर्ण वेळ काम कर, संघात तुला मिळेल तसं काम करत आणि त्याप्रमाणे मी ते काम करत. नाही, पण प्रश्न असा होता की संघाचं काम म्हणजे काय काय चालतं त्याच्यामध्ये, कोणकोणते उपक्रम चालतात? आता संघ बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, कामगार क्षेत्रामध्ये, विद्यार्थी क्षेत्रामध्ये, वनवासी क्षेत्रामध्ये आणि अनेक उपक्रम आहेत. 24 संघाचे उपक्रम आहेत, वैद्यकीय सेवा आहेत आणि प्रत्येकाच्या मध्ये म्हणजे जे सुरुवातीचे जे कार्यकर्ते संघाचे जोडले गेलेले आहेत ते नित्यनेमाने शाखेमध्ये जात नसतील तरी ह्या त्यांची जी क्षेत्र निवडलेली आहेत संघाने सेवा कार्य म्हणजे मी थोडक्यात म्हणेन की संघाची सेवा कार्य. संघ ही सेवात्मक एक संस्था असल्यामुळे संघ बाकीच्या गोष्टीमध्ये न येता जिथे जिथे सेवा मिळेल त्यावेळेस करत असतो. जर आता आपण बघितलं तर जेव्हा पूर वगैरे येतो किंवा करोनाचा हा पिरियड होतात त्याच्यामध्ये संघाने दैनंदिन जे उपक्रम आहेत ते करताना समाजाला समाज उपयोगी जे कार्यक्रम आहेत ते त्यांना आता सुरुवात केलेली आहे. त्यामुळे संघ आता पूर्वी फक्त थोडं सेंट्रली काम करत होता परंतु आता संघ लोकाभिमुख काम करायला लागलेला आहे. अच्छा. आणि आता तू मी नेहमीच बघते किंवा सगळ्यांनाच माहिती आहे उपस्थितांना इकडे की माननीय खासदार गोपाळ शेट्टी साहेबांबरोबर म्हणजे ज्यांना आपण कार्यसम्राट म्हणतो अशा खासदार साहेबांबरोबर तू काम करतोस. तर तुला तिकडचा अनुभव काय, कसं वाटतं तिकडे काम करताना त्यांच्यासोबत? गोपाळ शेट्टी म्हणजे एक धगधगती मशीन आहे. त्यांच्यावर काम करणं तसं सोपं नाहीये. 2007 ला जेव्हा मी इलेक्शनला उभा होतो त्यावेळेस 2006 पासून त्याचं संपर्क म्हणजे तसं ते 1992 पासून त्यावेळेस मी ओळखतच होतो. परंतु त्यावेळेस ते नगरसेवक लेवलला होते. त्याच्यानंतर मग जेव्हा विधानसभा ते आमदार झाले त्यावेळेला पासून मग माझा संबंध झाला आणि जेव्हा मी 2011 साली बोरिवलीचा अध्यक्ष झालो त्यावेळेपासून ते आमदार आणि मी विधानसभा अध्यक्ष हा आमचा नित्यक्रम चाललेला. परंतु सुरुवातीच्या काळात त्यांच्या आणि माझं जमतही नव्हतं कारण मी रामभाऊ माझ्यावरती होते, गोपाळ शेट्टी बरोबर होतं. कधी कधी कसं असतं पद्धतीने प्रत्येक नेत्याला असतोच त्यामुळे तो एक पद्धतीने त्यांच्याकडे पण होता आणि प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे थोडं स्पष्ट बोलतो त्याच्यामध्ये विचार कदाचित त्यांनी ऐकली तर त्यांनी वाईट वाटेल परंतु जे आहे ते बोलतो मी. आणि पण ते वैचारिक मतभेद होते ना, वैचारिक मतभेद होते. संघटनात्मक कार्य करताना तुम्ही एकत्र होतात, बीजेपीचं काम करताना म्हटलं तर. बीजेपीचं काम करताना एकत्र होतो परंतु काय माझी अडचण काय असायची मी नोकरीही करायचो. त्यांना फुल टाइम काम करणारा अध्यक्ष परंतु मी फुल टाइम करू शकत नव्हतो कारण नोकरी करणं माझ्यासाठी गरजेचं होतं. त्यातून बँक ही आपलीच आहे आणि पक्षही आपलाच आहे परंतु त्याच्या वेळेला तो बॅलन्स मेंटेन करताना खूप त्रास व्हायचा मला. परंतु तरी देखील म्हणजे मी बँकेमध्ये असताना मी बँकेमध्ये 10ची वेळ म्हणजे मी 10 वाजता जाणार. मग त्यांच्याकडे मी जाऊन काही काम असतील तर ती मी 8 वाजता करायचं. 8 ते 9:30 पर्यंत मी त्यांच्याकडे करायचं. मला नाही तू दिवसभराचं तू कसं शेड्यूल करणार म्हटलं तुम्ही मला जेव्हा अध्यक्ष म्हणून निवडलेलं आहे त्यावेळेला हे काम करणं माझी जबाबदारी. काम कुठलं राहणार नाही हे मी फक्त बघित त्याच्यातून मी कार्यकर्ते निर्माण केले, कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिल्या आणि कार्यकर्ते करत होते. मी बँकेमध्ये असताना मग ते फोनवर चर्चा व्हायच्या, बोलायचं, मुलं काम करायची. पुन्हा 7:30ला सुटल्यानंतर बँक सुटल्यानंतर काय काय कामं झालं त्याचं सगळ्या लेखाजोखा घ्यायचं. रात्री त्यांच्याशी 9 वाजता वगैरे बोलायचं आणि मग थोडं चांगलं ट्युनिंग जमायला लागलं आमचं. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत गोपाळ शेट्टी म्हणजे म्हणतात ना की महेशकडे कुठली जबाबदारी दिल्यानंतर ते मला बघावी लागत नाही. की कुठलाही कार्यक्रम त्यांनी दिला म्हणजे आता तुम्ही लेटेस्ट सांगतो त्यांनी एक संकल्प केलेला होता की या जिल्ह्यामध्ये 5,000 रक्तपिशव्या जमा करायचा म्हणजे हा कार्यक्रम जिल्ह्याचा. अनफॉर्च्युनेटली मी जिल्ह्यात आता पदाधिकारी नाही परंतु एक त्यांनी माझ्यासाठी निर्माण केलं की प्रकल्प संयोजक म्हणून परत केलं आणि मग त्यांचे जे कार्यक्रम यायला लागले ते त्यांनी माझ्याकडे द्यायला म्हणजे नियम असा की ते जिल्हाधीशाला नंतर जिल्हाधीश मग त्यातलं निवड करून कुठले कार्यक्रम करायचे. म्हणजे 30 एप्रिलला त्यांनी ब्लड डोनेशन करायचं म्हणून निश्चित केलं परंतु
निष्पन्न झालेलं दिसलं आणि मला वाटते 36 मार्चला मी धडपडलो होतो आणि मी 31 तारखेला आलो आणि त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि ते मला म्हणाले, अरे महेश, रक्तदान तुम्ही इतका मोठा संकल्प केलेला आहे आणि हे अजून काही दिसतच नाही, तू जबाबदारी घे. त्यांनी जिल्हाध्यक्षांना फोन केला की आता तो पुढचं रक्तदान आहे हे महेश बघेल. 5,000 रक्तपिशव्या जमा करणं इतकं इझी नव्हतं, साधी गोष्ट नाहीये. हो, साधी गोष्ट नव्हतं. आणि त्याने मला म्हटलं 4 तारखेला 4 एप्रिलला मला काहीतरी कार्यक्रम पाहिजेत आणि किमान 500 ते 700 ब्लड बॅग्स कलेक्ट होतील असं बघ. आता माझा संपर्क बोललेली सोशल संस्था भरपूर नाही, संस्था वगैरे खूप आहे आणि फक्त पक्षाच्या भरोशावर करणं तर कार्यकर्त्यांनी अरे इतक्या वाटल्या तर बॅग्स कशा जमा करायचे. मग त्याप्रमाणे मग मी काय केलं, मी पक्षाला न करता बाकीच्या ज्या संस्था आहेत चिकुवाडी रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन, त्याच्यानंतर कडिया समाज, बंद समाज म्हणजे शेट्टी समाज वगैरे अशा सगळ्या 4-5 संस्थांना केलं. तुमच्या बाजूला ते फळ बाजार आहे, त्या सगळ्या अशा संस्थांना केल्या. 10 जणांची नावं काढली आणि पहिल्या किंवा तुझे पर्सनल कॉन्टॅक्ट असतील माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट वरती गेला आणि पहिल्याच म्हणजे 4 एप्रिल मला वाटतं तो रविवार होता आणि 4 एप्रिलच्या दिवशी आम्ही जवळ 800 बॅग्स कलेक्ट केल्या. त्यामुळे पुढचा जो आणि पुढे जाऊन जर आम्ही बघितलं तर 74 ते 75 मी संस्थांशी जोडलो गेलो आणि 75 संस्थांबरोबर ते गोपाळ शेट्टी माझ्यासोबत राहायचे, म्हणजे त्यांच्यासोबत मी राहायचो आणि 75 संस्थांमधून आम्ही जवळ 5,965 ब्लड बॅग्स कलेक्ट केल्या. म्हणजे हा मला वाटतं एक उत्तर मुंबईचा एक रेकॉर्ड असेल. कारण कोरोनाच्या काळामध्ये कसं होतं की सगळं मिळत, ऑपरेशन थांबलेले होते, परंतु ऑपरेशन जेव्हा सुरू होत होती त्यावेळेला रक्त नव्हतं, खूप अडचण होती. त्यातून थॅलेसेमियाची जी मुलं आहेत, मला वाटतं या उत्तर मुंबईमध्ये 300 ते 400 थॅलेसेमियाची मुलं आहेत, त्यांना प्रत्येक 15 दिवसाला 2 बॅगची गरज लागते. मग त्याच्यानंतर आम्ही जे टाईप केलं त्या इथल्या ब्लड बँक आहेत त्यांच्याशी टाईप केलं, त्यांना सांगितलं की आम्ही ब्लड डोनेशन करू, पण ह्या थॅलेसेमियाची जी मुलं आहेत ह्या मुलांना त्याचं त्यांना मिळायला पाहिजे आणि त्यातून जे कोणी रुग्ण येतील ते आमच्या माध्यमातून येतील, त्यांना फक्त तुम्ही चेकिंग चार्जेस तेवढं करून त्यांना. त्यामुळे आता गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे एप्रिल पासून मी नाही म्हटलं तरी 150 ते 200 रुग्णांना ते रक्त दिलेलं आहे. त्यामुळे आज कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी रात्री 2 वाजता फोन येतो रक्तासाठी आणि नॉट ओनली म्हणजे उत्तर मुंबईत कधी माझगाव डॉकवरून येतो, कधी कुलाब्यावरून येतो, आम्हाला ब्लड पॅक पाहिजे आणि मग ते व्यवस्थित म्हणजे हे गोपाळ शेट्टीने जे निर्माण केलं त्याचा हा फायदा आहे तो निश्चितच सर्व जणांसाठी आहे. आणि मी गोपाळ शेट्टींचे खास मनापासून आभार व्यक्त केले आणि मला सेवेची संधी दिलेली आहे. ह्याला जोडूनच मी एक प्रश्न विचारते की कोरोनाच्या काळामध्ये लोकांना तू खूप मदत केलेली आहे, अगदी बीजेपीच्या माध्यमातून म्हणा किंवा तुझ्या ओळखी आहेत पर्सनल त्याच्या माध्यमातून म्हणा, इव्हन मी पण तुला कॉन्टॅक्ट केलेला होता आणि तू फटाफट आम्हाला नगरसेवकांचे ह्याचे त्याचे कॉन्टॅक्ट देतो, म्हणजे लोकांपुढे ही पण एक इमेज आहे. तर ह्या काळामधला अनुभव तुला कसा होता? किती लोकांचे फोन यायचे, कशी मदत होत होती? तर करोनाची जी पहिली स्टेज होती, पहिल्या स्टेजमध्ये काय सगळं लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूच मिळत नव्हत्या. त्यामुळे आम्ही पक्षाच्या माध्यमातून म्हणजे आमच्या आमदार नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांनी सगळं धान्य वगैरे सगळं एकत्र केलेलं होतं, परंतु ते लोकांपर्यंत पोहोचवणं पण कठीणच होतं किंवा लोकांना हे जाऊन घेणं शक्य नव्हतं. मग काही जणांची जबाबदारी मी घेतली, म्हणजे आम्ही काय केलं सर्व कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली, ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांना ती जबाबदारी जास्त दिली. मग आम्ही जाऊन तिकडनं एका ठिकाणून ते कलेक्ट करायचो. माझ्याकडे जवळ 1000 ते 1,500 बॅग्सची जबाबदारी होती. मी माझ्या गाडीमध्ये ऍट अ टाइम मी 25-25 बॅग आणायचो. मी माझ्या सोसायटीमध्ये ठेवायचो. गोऱ्यामधले जे लोक त्यांना ते बोलवायचो. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही नाट्य म्हणजे बॅक स्टेज आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडे पण लक्ष दिलं. त्याच्यानंतर मग रोडवरती वगैरे राहणारे किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना खूप मदत मिळू शकते. परंतु एक असा क्लास आहे, एक पब्लिक आहे की जे मागू शकत नाही आणि त्यांना कोण देत नाही. नोकऱ्या बंद आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये लोक काम करणारे होते, त्यांनाही कधीच मिळत होती. मग अशा लोकांची मी यादी काढली आणि मग त्यांच्या घरी 3 महिने पहिले 3-4 महिने तर आम्ही देतच होतो. म्हणजे वाहतूक
जोपर्यंत शिथिल होत नव्हती तोपर्यंत आम्ही त्यांना देत होतो. म्हणजे प्रत्येक महिन्याला म्हणजे फुल देत नव्हतो, परंतु जीवनावश्यक 5-7 वस्तू आम्ही प्रत्येकाला ते घरोघर पोहोचवत होतो. आणि त्याच्यामध्ये पण खूप सामाजिक संस्थांनी माझ्याकडे काही जणांनी पैसेही दिले मला, की महेशजी तुम्ही हे पैसे घ्या आणि तुम्हाला पण त्यांना द्यायचं. हॉस्पिटलला ऍडमिशन मिळवून देणं पण केलेलं आहे ना काम. हॉस्पिटलला ऍडमिशन ह्या सेकंड स्टेजमध्ये. पहिल्या स्टेजमध्ये तितकी गरज नव्हती, कारण पहिल्या स्टेजमध्ये जर बघितलं तर त्याचा प्रादुर्भाव एवढा कमी होता, म्हणजे हॉस्पिटलायझेशन वगैरे कमी करायला लागायचं. पण सेकंड स्टेजमध्ये खूप त्याचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे म्हणजे जर मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर 3,000 पर्यंत आपल्याला पेशंट रोजचे येत होते. कारण ही महानगरपालिकेची यंत्रणा तितकी सक्षम नव्हती, परंतु आमच्या माध्यमातून देखील मग शेट्टी साहेबांनी किंवा आमच्या आमदार किंवा आमच्या नगरसेवकांनी काही प्रायव्हेट आम्ही हॉस्पिटल्स बघितली, त्यांच्याशी टाईप केला. लोकांचा खर्च होत होता, परंतु लोकांना इलाज मिळणं महत्वाचं होतं. त्यामुळे आम्ही सगळ्या डॉक्टरांना सांगितलं, त्यांच्याकडे आम्ही एक लिस्ट केली. महानगरपालिकेचं जे कॉल सेंटर आहे त्यांचे नंबर आम्ही आमच्याकडे घेतले. त्यामुळे आमच्याकडून जे नावं यायची त्यांना पाठवतो, मग त्याप्रमाणे आम्ही ती व्यवस्था केलेली होती. आता जर तुझ्या बाजूला बघितलं तर पावनधाम आहे. पावनधाममध्ये अतिशय स्वस्त किमतीमध्ये आपण उपचार देतो. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक मार्गावरती पंजाबी लेन आहे, तिथलं एक 6,000 स्क्वेअर फीटचं जे हॉस्पिटल बांधलेलं होतं. म्हणजे त्याचं उद्घाटन झालं नाही, परंतु कोरोना झाल्यामुळे त्याचा उपयोग झाला. त्यामुळे तिथे पण जितके इझिली पेशंट सॉल्व्ह होणार आहे ते आम्ही पावनधाम इथे असंच करत होतो. म्हणजे ऍट अ टाइम पावनधाम मध्ये आम्ही त्यावेळेला 2,000 पेशंटला बरं केलेलं आहे. म्हणजे डेथ रेट बघितलं तर काही नाहीये. पंजाबी लेनच्या याच्यामध्ये पण डेथ रेट काहीच नाही, परंतु अगदी अल्प म्हणजे खूपच कमी शुल्कामध्ये दिवसाला 1,000 रुपयामध्ये वगैरे ही सेवा देतो आम्ही. महेश, राजकारण म्हटलं की जनमानसामध्ये तशी काही इमेज चांगली नाहीये, पण कारण राजकारण आणि स्वार्थ ही जणू काही एका नाण्याच्या दोन बाजू असं म्हटलं जातं. पण तू राजकारणात एवढा सक्रिय असून सुद्धा स्वार्थ कधी साधला नाहीस, म्हणजे नक्की काय होतं? हा तुझा स्वभाव होता की तत्व होतं? नाही, स्वभाव आणि तत्व दोन्ही आलेले आहेत. कारण राजकारणात मला काही कमवायचं नाहीये. कारण तसं मी खाऊन पिऊन पण सुखी आहे, ते सगळे माझे समाधानकारक आहेत. त्यामुळे कमवणं किंवा हे उद्दिष्ट नाही. आता पद जी आहे ती माझ्या कामामुळे मला मिळत गेली. मी कुठलेही पद पक्षाकडे कधीच मागितलं नाही. म्हणजे अगदी वॉर्ड अध्यक्ष जेव्हा 2000 साली वॉर्ड अध्यक्ष झालं त्यावेळेला अपरिहार्य म्हणजे मीच होतो त्यामुळे त्यांनी ते पद मिळालं. त्यानंतर 2007ला इलेक्शन हरल्यानंतर देखील मी पद मागितलं नाही, परंतु पक्षाला वाटलं की महेशला काहीतरी पद द्यायचं. म्हणजे इलेक्शन मी जेव्हा हरलो 2007 साली त्यावेळेला म्हणजे सगळ्यात आपल्या समाजाच्या खूप लोकांनी मला मदत केलेली होती. मी हरल्याचं दुःख होतं, परंतु आता महेशचं काय होणार ही सगळ्यांची एक भावना होती. परंतु मी त्यावेळेला बोरिवलीमध्ये सर्व जे उमेदवार होते त्यांचा सत्कार करायचा ठरलेला होता, परंतु मी हरल्यानंतर देखील पहिला सत्कार माझा केला. आणि मी त्यावेळेला सगळे आमचे रामभाऊ होते, गोपाळ शेट्टी, विनोद तावडेजी वगैरे सगळे होते. मी त्यांना सांगितलं मी काय घरी बसणार नाहीये, मी हरल्यानंतर मी जोमाने काम करेन, नगरसेवक नाही तर मी नगरसेवकासारखं काम करेन. आणि मग त्या भावनेतून मी जे काम करत गेलो. मग त्याच्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष तर मी 2 टर्म मध्ये, म्हणजे भारतीय जनता पार्टी बोरिवलीच्या इतिहासामध्ये सलग म्हणजे 6 वर्ष विधानसभा अध्यक्षपद मी एकट्यानेच की एवढं सगळं म्हणजे एवढी पदं भूषवली, एवढं सगळं म्हणजे तुला तसा गोल्डन चान्स होता. कुठेही काही म्हणजे ज्याला खरोखर स्वार्थ साधायचाच आहे तर त्याच्यासाठी हा गोल्डन चान्स होता, पण तू साधला नाहीस. आणि हे मी जवळून पाहिलेलं आहे की म्हणजे महेशचं काम पाहिलेलं आहे आणि त्याच्या मागची निस्वार्थ भावना पण पाहिलेली आहे, म्हणून तुला हा प्रश्न विचारला. बीजेपी मधली म्हणजे आता एवढा मोठा काळ तू बीजेपी मध्ये आहेस आणि तिकडची एखादी आठवण? बीजेपी मध्ये खूपच आठवण येतात. खरं म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी सारख्या राष्ट्रीय पक्षाकडून महानगरपालिकेत लढायला मिळणार हे ते खूप मोठी आहे ना. कारण खूप कार्यकर्ते काम करतात. तू आता म्हणाले की काय मिळवायचं ते मिळवायचं, त्याच्यामध्ये काहीच नाहीये ना. जे मिळणार आहे ते मिळणारच आहे. त्यामुळे मी करत राहिलो कामं, पद मिळत गेलेली आहेत. प्रत्येक वेळेला पद मिळतं तो एक आनंदाचा क्षण असतो. पण पद हे मी पद न मानता मी तो सेवेचं माध्यम म्हणलेलं आहे. कारण सेवा करायची असेल तर सेवा कशी पाहिजे की आपण जी सेवा करतो ती कोणाला कळली नाही पाहिजे. म्हणजे ह्या हातात आपण करतो ते उजव्या हाताने जे करतो ते डाव्या हाताला पण कळलं नाही पाहिजे अशी माझी भावना आहे. त्यामुळे त्याचं
सेवा आणि त्याच्यातून जे मिळत गेलेलं आहे ते करत राहिलेलं आहे मी. म्हणून राजकारणात जर तुझ्यासारखी माणसं आली तर नक्कीच आपला देश आणखी पुढे जाईल. नक्कीच, नाही का? सिनियर क्लर्क ते असिस्टंट जनरल मॅनेजर, हा तुझा प्रवास कसा होता? खूपच आनंददायक होता. 1982 साली बँकेत लागलो. म्हणजे बँकेत कधी लागलो आणि मी रिटायर कधी झालो मला कळलंच नाही. कारण 1982 साली मी जेव्हा क्लार्क म्हणून लागलो, म्हणजे ते संघाच्या माध्यमातून मी संघाचं काम करत असल्यामुळेच अण्णांनी वगैरे खास मी अण्णांचा मुद्दा उल्लेख करतो की अण्णा बघत होते की हा मुद्दा खूप स्ट्रगल करतो, त्याला कुठेतरी एका ठिकाणी सेटल करायचं. म्हणून आमची जी कार्यकारिणी होती त्यावेळची, म्हणजे कामत साहेब होते, सिंगाले साहेब होते, असे 10-12 लोक होते आणि संघाच्या कार्यक्रमात असल्यामुळे मी सर्वांचा परिचित होतो. आणि सायकलने मी सगळ्या ठिकाणी जायचो, सगळे काय उत्सव कार्यक्रम असतील ते सगळे करत होतो. मग मला विचारत तू भांडारकर एवढा वेळ घालवतो, 9-10 तास तू नोकरी करतोस, तू थकत नाहीस का? मग तू एवढं करण्यापेक्षा तू बँकेमध्ये सुरुवात कर. मग बँकेमध्ये सुरुवात केली आणि त्यामध्ये देखील करत असताना मी नोकरी म्हणून कधी बघितलंच नाही. तरी माझी संस्था आहे आणि ती वाढली पाहिजे म्हणून मी त्यासाठी काम करत होतो. आणि काम करत असताना मग खूप काम असायची, डिपॉझिट आणणं, लोन आणणं, कस्टमर वाढवणं, म्हणजे हे सगळे प्रकार होतेच ना. पण थोडा त्यावेळेस माझा एक स्वार्थ होता, मी कधी माझ्या पाठच्या खुर्चीकडे बघायचो. मी ह्या खुर्चीवर आता खूप दिवस होता, पाठीमागच्या खुर्चीवर बसायला पाहिजे मला. आणि मग कधी ऑफिसर मला खुणवत होतं. ऑफिसर झाल्यानंतर मग अकाउंटंट पदाची खुर्ची बनवायला लागली. अकाउंटंट झाल्यानंतर मग वाटलं की आपण सगळं माझ्यामध्ये मॅनेजरियल क्वालिटीज आहेत तर मी मॅनेजर का हो गेले. पण मी कधी मागितलं नाही आणि पण मॅनेजमेंट बघत होते की ह्या व्यक्तीला जर दिलं तर तो निश्चित काम करेल. म्हणजे त्यावेळेला 1987 ला माझं लग्न झालं. 88 ला मला मॅनेजरचं प्रमोशन मिळालं. आणि म्हणजे एक वेळ अशी होती की आमच्या जनरल मॅनेजर नंतर मीच, म्हणजे जे काय होतं ते. आणि मग बँकेची बॅलन्स शीट वगैरे सगळं बनवणं वगैरे, म्हणजे मी बेसर पॉईंट असताना देखील ते मला इथे बोलायचे की ह्या सगळ्या गोष्टी ते तुला करायच्या आहेत. पण मी कधी तर विचारलं नाही मी त्या पॉईंटचा तर मी इथे काय. त्यामुळे मॅनेजर 95 साली मॅनेजर झालो, परंतु मधला जो स्पॅन गेला ती जी अवस्था ती खूप मोठी होती. 1995 ते 2015 पर्यंत मला कुठलंच प्रमोशन नाही मिळालं. म्हणजे त्याला कारण पण होती काही, मी CIB वगैरे केलेलं नव्हतं. त्यामुळे मी पण विचार केला नाही की माझी कपॅसिटी असताना तर देखील मी का मागावं. पण प्रचंड मेहनत तर होती. हा, मेहनत होती. बँकेसाठी मेहनत करणं हे माझं कर्तव्य होतं. म्हणजे मी बँकेमध्ये काम करताना देखील रात्री पण काम करतो. बँकेतनं सुटल्यानंतर देखील मी कस्टमरच्या घरी जायचो, रिकव्हरीची जी कामं असायची ती करायचो आणि खूप लोकांना मदत करायचो. म्हणजे कधी कधी कसं ज्या व्हिजिट्स असतात त्या वर्किंग अवर्स मध्ये न करता मी नंतर जाऊन करायचो. त्यामुळे लोक सगळे भेटायचे, संपर्क वाटायचं. चारकोप बँकला मी असताना मी सांगतो मी 2001 साली चारकोप बँकला गेलेलो. म्हणजे अगोदर तो 2001 ला मी गोटी ईस्ट बँक होतो, तिथे एक नवीन ब्रँच झालेली होती. जेव्हा जेव्हा जनसेवाची नवीन ब्रँच आली का कुणाला जायचं ते महेश रथ आमच्याकडे फिक्स असायचं. 2011 ची ती ब्रँच, 2001 ची ती ब्रँच झाल्यानंतर तिथे मी 1 वर्ष गेलो. म्हणजे तिथे तर बोरिवली ईस्ट ची ब्रँच आमची जी होती तो आतापर्यंत जनसेवाच्या रेकॉर्ड आहे की पहिल्या दिवशी तर मॅक्झिमम नंबर ऑफ अकाउंट ओपनिंग आणि मॅक्झिमम डिपॉझिट हा त्या ब्रँचने कलेक्ट केला होता. त्यावेळेचे म्हणजे आमचे कोटणीसकर साहेब होते, त्यांनी सांगितलं की महेश तिथे चॅलेंजिंग ब्रँच आहे, तिथे आजूबाजूला सगळ्या ब्रँचेस आहेत आणि ती ब्रँच चालवणं खूप कठीण आहे. आमचे फक्त म्हणे ही ब्रँच तर चालणार नाही, ही टप्प्यात जाणार म्हणून. मी त्यांना मी चॅलेंज केलं. म्हणजे सर म्हणलं मी चॅलेंज घेतलेलं आहे तुमचं, ही ब्रँच म्हटलं मी 2 ते 2.5 वर्षामध्ये ब्रेक इव्हनला आणतो. परंतु अनफॉर्च्युनेटली काय केलं मी त्या ब्रँचला मला 1च वर्ष मिळालं, पण एका वर्षामध्ये देखील हे सगळं आम्ही रेकॉर्ड करून ठेवलं. त्याच वेळेला आमची चारकोप ब्रँच आली आणि मालाड ब्रँच आलेली. चारकोप गोराईमध्ये राहत असल्यामुळे मग आमच्या मॅनेजमेंटने सांगितलं की महेश स्वतः चारकोप ब्रँचला जायला पाहिजे. आणि चारकोप मध्ये सगळं तसा अस्थिर एरिया होता. सगळे बाहेरून आलेले लोक होते, भाड्याने राहणारे लोक होते आणि तिथे आमची म्हणजे बाकी तिथे सगळं नॅशनल, इथे सगळं नॅशनल बँका, कोऑपरेटिव्ह बँका होत्याच. पण त्या चॅलेंज मध्ये उभं राहायचं होतं मला. आणि तेव्हा मी त्यावेळेला अगदी मला वाटतं 1 कोटी पण डिपॉझिट नव्हतं आणि ऍडव्हान्सेस 25 लाख वगैरे त्यावेळेला होते. ब्रांच तर मला कसंही करून मला 2.5 वर्षामध्ये ती प्रॉफिट मध्ये आणायचं हे महत्वाचं. कारण
बँका डिपॉझिट वाढले म्हणून बँक चांगली होते असं होत नाही, किंवा ऍडव्हान्सेस वाढले म्हणून नाही. त्याचा जो बॅलन्स आहे तो मेंटेन करून बँक प्रॉफिट मध्ये येणं, हे जो मॅनेजर असतो त्याचं कौशल्य असतं. तर त्यामुळे ही ब्रांच मी 2003ला चारकोप ब्रांच आमची पहिली प्रॉफिट मध्ये आली. म्हणजे जनसेवाची लवकरात लवकर प्रॉफिट मध्ये आलेली ब्रांच चारकोप ब्रांच होती. तू बीजेपी मध्ये पण जनसेवाच केली आणि जनसेवा बँकेत पण जनसेवाच केली, म्हणजे एकाच वेळी तो दोन्हीकडे लोकसेवा करत होता. जनसेवा बँकेमध्ये असतानाची एखादी आठवण सांग, काहीतरी अशी खास आठवण. आता मला हे माहितीये की बऱ्याच लोकांना तू लोन मिळवून दिलंयस, बऱ्याच लोकांची घरं उभी राहिली आहेत, बऱ्याच जणांना तू मदत केली आहे तिकडे सुद्धा. म्हणजे बीजेपी मध्ये पण मी मदत अनुभवली आहे आणि इव्हन जनसेवा बँकेकडून पण मी तुझ्याकडून मदत घेतलेली मी स्वतः अनुभवलेली आहे तो काळ. पण तर लोकांच्या संदर्भात एखादी अशी आठवण सांग. भारतीय जनता पार्टीने मला नाव आणि प्रसिद्धी दिली, बँकेने मला खूप सेवेची संधी दिली. त्यामुळे जनसेवा बँकेतनं जेव्हा मी आता तुला सांगितलं, मी चारकोप बँकला जेव्हा आलो त्यावेळेला चारकोपची अवस्था अशी होती की बऱ्याचशा म्हणजे महाराष्ट्री क्लस्टर्स आहेत तिकडे, आणि त्या क्लस्टर्स मध्ये सगळे छोटे छोटे म्हणजे मुंबईवरून आलेले लोक राहतात. त्यांना काही जणांना लॉटरीमध्ये घरं लागलेली आहेत, तर काही जणांनी विकत घेतलेली आहेत. बऱ्याचशा लोकांची त्यावेळेला डॉक्युमेंट्स पण नसायची, म्हणजे एक फक्त अग्रीमेंट बनवायचं आणि ते लोकांना द्यायचं. परंतु लोकांना एक अग्रीमेंट झालं म्हणजे ते त्यांच्या नावाने घर झालं, ही भावना होती. मग आम्ही ते शोधून काढलं की तो पॉवर ऑफ अटॉर्नी वगैरे आणि अग्रीमेंट बनल्यानंतर घर तुमच्या नावाने होत नाही. आणि बऱ्याचशा लोकांची काय तर छोट्या व्यक्ती होत्या, 31,000साठी 50,000साठी काम अडतं. हा नाही, त्यांचं काम अडायचं आणि त्यांच्या फाईल होत्या त्या काय म्हणतात आपण सावकार वगैरे असतात, त्यांच्याकडे त्या फाईल अडकलेल्या असायच्या. पुढची प्रगती त्यांची सगळी खुललेली असायची, ना त्या म्हाडामध्ये ट्रान्सफर करू शकत होते ना सोसायटीमध्ये ट्रान्सफर करत होते. मग अशा वेळेला मी काय केलं, फिरलो. त्याच्यामध्ये माझा दोन्ही स्वार्थ होता, राजकीय स्वार्थ पण होता आणि लोकांची सेवा पण होती आणि बँकेचं पण काम करायचं होतं मला. तर मग अशाच काळाजवळ 150-200 लोकांची नावं काढली, त्यांच्याकडून सगळ्या याद्या केल्या, त्यांचे ओरिजिनल पेपर्स बघितले. ओरिजिनल पेपर्स कोणाचकडे नाही, सगळे पेपर सावकारांकडे. मग मी आमच्या मॅनेजमेंटशी मी चर्चा केली की सर ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर आपल्याला मदत करायची असेल तर आपण या प्रकारे मदत करू शकतो. पण आमचे चेअरमन म्हणाले, अरे महेश जी आपके पास डॉक्यूमेंट कैसा मदद करेगा तुम? सब एक मार्ग है अपने पास, आप मुझे परमिशन दे दो, इस साहूकार के पास उनकी फाइल है, उनके घर पे मैं जाता हूँ, जितना पे ऑर्डर जितना अमाउंट जितना मैं पे ऑर्डर लिख के देता हूँ और डॉक्युमेंट लेके आगे का प्रोसिजर करता हूँ. त्यामुळे काय झालं, मी जायचो, मला त्यावेळेला स्पेशल मला पॉवर दिलेली त्यांच्या मॅनेजमेंटने, तू जा. म्हणजे एक त्याच्यात डिमांड ड्राफ्टवरती 2 साईनची गरज असते, एक सही मी ऑफिसवरून घेऊन जायचो आणि मी तिथे जाऊन बघायचं, सगळे डॉक्युमेंट घेतो, हातामध्ये येतो आणि येतो. त्यामुळे आज काय झालं, जवळ ह्या 150-200 लोकांची घरं स्वतःची झालेली आहेत आणि त्याच्यावर कुठलंही रिस्ट्रिक्शन आता त्यांना राहिलेलं नाही. त्यातून मी तुला मला म्हणाला एक खूप उतरवणार घटना घडली. म्हणजे एकदा मला 2012च्या इलेक्शनला, त्यावेळेला मी इलेक्शनला उभा होतो, आमच्या पक्षाच्या महिला उभ्या होत्या आणि मी घराघरात फिरत होतो चारकोपमध्ये, आणि एका घरामध्ये माझा एक मोठा फोटो दिसला. मी विचार केला, म्हटलं ह्या माणसाला मी ओळखत नाही वगैरे. नंतर त्यांनी गुरु वगैरे नाव दिलं. मी त्या सोसायटीमध्ये आलेलो, प्रचारासाठी मी आलेलो म्हणून बघितलं आणि ती व्यक्ती बाहेर आली. नाही सर तुम्ही घरी या, 2 मिनिटासाठी घरामध्ये या. म्हणजे कशासाठी तुम्ही बोला? नाही तुम्ही या, आज हे घर जे दिसते ना माझं 25-30 लाखाचं घर दिसते तुमच्यामुळे झालेलं. म्हटलं बघ तुम्ही फोटो करा, तुम्हाला म्हणून कसं विसरेन. माझ्याकडे चार्जेस भरायला नव्हते, तुम्ही चार्जेसही पैसे भरले आणि माझं 2-3 आज माझा मुलगा डेंटिस्ट झालेला आहे, त्याच्यामुळं असं घर माझं वाचलेलं आहे. आणि तुम्ही माझ्यासारखं एकच घर नाही तर तुम्ही 4-5 घरामध्ये एवढी घरं वाचवलेले. तो एक प्रसंग होता, तुम्ही म्हणजे सेवेचा जो एक आनंद मिळतो तर तो मला मिळतो. तिथे तर म्हणजे 4-5 घरामध्ये रिक्षावाले वगैरे इतके छोट्या महिला बचत गट वगैरे इतक्या लोकांना मदत होत होती. पण त्यातून मला तो मानसिक तो एक आनंद होता. म्हणजे त्याच्यासाठी मला किती श्रम करावे लागले त्याचं मला दुःख वाटत होतं. म्हणजे थकणं वगैरे हा त्याचा प्रकार येत होता. त्यातनं म्हणजे 12 तास 15 तास काम केल्यानंतर कामाच्या आनंदामुळे एक पर्सनॅलिटी पण डेव्हलपमेंट होत होती, सर्व लोकांशी संपर्कही होत होता आणि खूप आनंद लागला. त्यामुळे जनसेवेचा माझा प्रवास 1982 ते 2018. त्यानंतर बँकेने मला पण सांगितलं की तुला जर
एक्सटेंड करायची असेल नोकरी तर आम्ही तुला देतोय. म्हणजे अच्छा. आता मी 42 वर्ष नोकरी केल्यानंतर आता पुन्हा म्हणलं मला नोकरीचं तेवढं राहिले नाही. त्यातून म्हणाली नाही, आमची मुलं पण म्हणाली, "पप्पा नका करू आता. कशासाठी करायचं? इतकं वर्ष गेलेले आहेत आता थोडं रिलॅक्स मध्ये राहा." तर तरी पण आज देखील बँकेमध्ये ज्या म्हणजे त्यांना कस्टमर मिक्स वगैरे असतात त्यावेळी मला बोलवतात, "महेशजी तुम्ही मार्गदर्शन करा." माझे जे मी जेव्हा मॅनेजर काही मेडिकल ग्रेड जेव्हा मुलं होती ते आता मॅनेजर आहे. म्हणजे ते मला बोलवतात, "महेशजी तुम्ही या ना, म्हणजे तुम्ही तुमच्या ओळखीत आणि ह्या कस्टमरचा मला बेनिफिट मिळतो." मग त्याप्रमाणे मग मी जाऊन त्यांना मार्गदर्शन पण करतो, कस्टमरचं मोबिलायझेशन पण करतो आणि आमच्या मॅनेजमेंटने बँक डेव्हलपमेंट कमिटी केलेली आहे. त्या कमिटीवरती मला घेतलेलं आहे. म्हणजे जनसेवेच्या इतक्या स्टाफ मधून फक्त मला एकट्याला घेतलेलं आहे. हा एक मी माझा सन्मान समजतो. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं की प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये खूप एक जिव्हाळा आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बीजेपीच्या माध्यमातून तू खूप कार्यक्रम केलेस, त्याबाबत काय सांगशील? स्वातंत्र्यवीर सावरकर तात्यारावांसाठी काम करायला मिळणं हे खरंच म्हणजे खूप नशीबवान माणसांनाच काम करू शकतात. म्हणजे कुमारभाईला माहिती आहे, कुमारभाई किंवा श्रीकांत मामा खूप बऱ्याचशा म्हणजे सावरकर उद्यानामध्ये जी जी माझी कामं असतात ती तुला माहिती आहे. दिवाळी पहाट, दिवाळी संध्या, वक्तृत्व स्पर्धा वगैरे खूप कामं वर्षभर ती कामं चाललेली असतात. आणि 2006 साली जेव्हा बोरिवलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा तळ्यामध्ये उभारायचं ठरलं त्यावेळेला त्यांची एक 100 जणांची कोर कमिटी बनवलेली. त्या 100 जणांच्या कोर कमिटीमध्ये मी होतो. त्या कोर कमिटीतून आम्ही फक्त 10 जण राहिलेले आहेत आणि 2006 ते आतापर्यंतच्या म्हणजे प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन देत राहून ते कार्यक्रम ते करत राहतो. आता जर तू बघितलं तर अथांग सागर सारख्या पण मोठे मोठे कार्यक्रम म्हणजे मल्टी पब्लिसिटी अथॉरिटीचे कार्यक्रम आपण करतो. कारण हा इतक्या वर्षामध्ये कुठलाही कार्यक्रम मी रिपीट केलेला नाही. सगळेजण मला म्हणतात की तुला हे सुचतच होतं, कारण इतके वर्ष प्रत्येक वर्षी वक्ता वेगळा, कार्यक्रम वेगळा आणि प्रत्येक वेळेला काहीतरी करायचं माझ्या मनामध्ये असतं. म्हणजे तोच वक्ता तो नाही करायचा. म्हणजे नरेंद्र मोदीजी पासून मुझफ्फर हुसेन पासून असे खूप वक्ते मी आणले. मग तो कार्यक्रम कधी संगीतमय करायला पाहिजे, कधी नाट्यरूपात करायला पाहिजे, त्याच्यामुळे ते आपण केलं. परंतु वेगवेगळ्या प्रकारे केलं, बरोबर ना? आणि गेली 2 वर्ष आपण काय करू शकत नाही त्याचं एक दुःख होतं. पण त्याच्यातून तुला माहिती आहे एकदा वक्तृत्व स्पर्धेत मला वाटतं तू जज पण होतीस. आपण जी वक्तृत्व स्पर्धा सावरकर उद्यानामध्ये केली ती पण सुरूच केलेली नाही. आपण बोरिवली भूषण एक पुरस्कार सुरुवात केलेला आहे. बोरिवलीतल्या 5 मान्यवरांना आपण तो पुरस्कार देतो. त्यामुळे आता जेव्हा सावरकर जयंती असते तेव्हा माझ्याकडे पत्र यायला लागले तुम्ही हा पुरस्कार कोणाला देतो म्हणून आम्हाला टेन्शन असायचं. परंतु आता हा पुरस्कार आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून लोकांची बायोडेटा यायला लागला. म्हणजे त्याचं एक यश आहे सावरकरांचं. बरोबर. आणि म्हणजे सूत्रसंचालन, बरोबर ना, हे वेगळं क्षेत्र आहे खरं तर. पण सूत्रसंचालक हा खूप बोलका असतो. म्हणजे आज मी कमी बोलते, तुला संधी देते म्हणून, नाहीतर खूप बोलत असतो. पण तू मात्र मितभाषी आणि असं असताना सुद्धा उत्कृष्ट निवेदन मी तुझं ऐकलेलं आहे, उत्कृष्ट सूत्रसंचालन तुझं मी ऐकलेलं आहे. तर याविषयी काही सांगशील? खरं म्हणजे वक्तृत्व वगैरे तसा माझा विषय नाही किंवा त्यातलं फक्त माझी रुची आहे त्याच्यापासून मला बोलायला यायला पाहिजे चांगलं हे माझा एक प्रयत्न असतो. कारण कुठलीही गोष्ट मला खूप प्रयत्न केल्यानंतरच ती मिळत असते. तू जेव्हा बघितलं असेल त्यावेळेस असं किंवा कुमारभाई एका कार्यक्रमामध्ये होतात पण मी त्याची खूप पूर्वतयारी करतो. कारण त्याचं इतिहास वगैरे सगळं त्याचा अभ्यास करून मला काय बोलायचं पुढच्या पिढीसाठी काय त्याच्यातनं मेसेज देते हे सगळं मी करत असतो त्यातनं. त्यामुळे उपजत माझ्याकडे नाहीये पण उपजत आणण्याचा मी प्रयत्न करतोय एवढंच आहे. आणि प्रत्येक कार्यक्रमाची मी रचना अगोदर करतो त्यामुळे मला ते शक्य होते आणि तो शक्य झाल्यामुळे तुला वाटतं मी चांगला बोलते पण नाही बोलत मी आता देखील तुमच्या समोर बोलताना मला भीती वाटते. नाही ती प्रॅक्टिसचाच प्रश्न असतो. पण युवा मोर्चा, जिल्हाध्यक्ष या पदांवर तू सगळ्याच पदांवर काम केलेलं आहे. तर त्यावेळेचा अनुभव कसा होता? प्रत्येक वेळेला मला चांगली मार्गदर्शक माणसं व्यक्ती भेटल्या. प्रत्येक मला प्रेरणा देणाऱ्या खूप व्यक्ती भेटल्या. त्यांना सर्वांना माहिती की म्हणजे सगळ्यांची एक अपेक्षा असते महेशकडे काम दिल्यानंतर ते होणार आहे. आणि
जसं मी मगाशी म्हटलं की प्रत्येक गोष्ट मी प्रयत्नपूर्वक करत असतो आणि प्रत्येक वेळेला मला स्ट्रगल तर होतच. म्हणजे प्रत्येक पद मिळताना जसं मला ऑटोमॅटिकली ते पद मिळालं, पण स्ट्रगल तर असायचं. परंतु ते कुठल्याही पद मिळाल्यानंतर त्या पदाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला. बरोबर. कारण मी पद कुठलं घेतलं आणि जर त्या मी पदाला न्याय नाही दिला तर लोक म्हणतील ह्याला लगेच म्हणजे मुदती अगोदर जायला तयार. पण तुम्हाला जे जे पद मिळालं ते मुदतीपेक्षा मी जास्तच काम करता येतो. महेश, 2007 साली तू एक इतिहास प्रसिद्ध अशी म्हणता येईल अशी इलेक्शन लढलीस. म्हणजे एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते इलेक्शन पर्यंत पोहोचलास आणि अवघ्या फक्त 46 मतांनी हरलास. म्हणजे ती हार नव्हतीच, खरं तर तो विजयच होता. या मोठा अनुभव आहे हा आणि एक मोठी लढाई होती ती. याबद्दल आम्हाला काही सांग. राजकारणामध्ये मी इतकंच म्हणेल, जो मिल काही अर्ची तो मुकद्दर समजली. जिंकणं हरणं हे तर हा भागच आहे, राजकारणाचा भाग आहे. परंतु जर बघितलं की 2007 साली अशी परिस्थिती होती की पक्षाकडे लढणारा कोणी नव्हता. त्यातून भौगोलिक रचना ती पूर्ण बदललेली होती. जो मी वॉर्ड लढलो तो न्यू एमएचबी कॉलनी, आमचं गोराई आणि चारकोप, म्हणजे खूप भौगोलिक क्षेत्र जास्त असलेलं होतं. जे एस्टॅब्लिश नगरसेवक होते त्यांना त्या वॉर्डमध्ये लढायची हिंमत ही होत नव्हती. कारण आमचे जे 2 नगरसेवक निवडून आलेले होते ते 2 विभाग लढलं तर ते मायनस असायचे. पक्षाने आहे तुला तर हिंमत तर करायला पाहिजे. तू जिंकलास तर पक्षाच्या दृष्टीने खूप मोठा होशील, नाही हरला तर तुझं नाव होणार आहे. तर काही केलं तर नुकसान तर होणार नव्हतं मला, त्यामुळे मी लढलो. आणि त्याच वेळेला आमच्या पक्षातले जवळ 50-60 कार्यकर्ते सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले होते. पण अशा वेळेला समाजातल्या आपल्या सर्वच भगिनींनी मला खूप मदत केली. म्हणजे राजाराम पाटील, शशांक, विनायक, जयेश, त्यांनी म्हणजे आर्थिक मदत पण केलेली. मानव राऊत, श्रीकांत राऊत, अभिदास राऊत, म्हणजे वडूदच्या सगळ्या म्हणजे माझ्या निवडणुकीच्या प्रचार फेरीमध्ये येण्यापासून माझ्या स्लिप लिहिण्यापर्यंत त्या माझ्या समाज बांधवांनी मला मदत केली. म्हणजे खरोखर म्हणजे त्यांचे ऋण कसे फेडायचे हे माझ्याकडे शब्द नाही. त्यामुळे मला जेव्हा त्यांची सेवा करायची मोका मिळतो तेव्हा मी त्यांची ती सेवा करत असतो. म्हणजे एक वेळ तर अशी होती की अण्णांनी मला अरे महेश तू इलेक्शन लढणार आहे, तुला 15 लाख रुपये खर्च, तुझी काय व्यवस्था आहे? समजा जर तू हे इलेक्शन हरलास तर तुझी मानसिकता काय असेल? तर मानसिकता काहीच नसेल. त्यांना 15-20 लाख खर्च करायचा आहे, तो 15-20 लाख खर्च करायचा की नाही ते मी ठरवणार आहे ना. कारण बाकीचे पक्ष 15-20 लाख खर्च करतात म्हणून मी करायलाच पाहिजे असं नाही. माझे एक सिस्टम होते, मी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे कार्यकर्त्याला लागते ते तुम्हाला त्यांना द्यायलाच पाहिजे होते. परंतु अनावश्यक खर्च टाळून मी माझं इलेक्शन लढलो. परंतु त्यावेळेला देखील 10 लाखामध्ये आपल्या समाजाच्या आणि माझ्या मित्रांनी, बँकेच्या मित्रांनी मला खूप मदत केलेली आहे. म्हणजे माझ्याकडे तसं 50,000 पण नव्हते इलेक्शन लढण्यावर, परंतु माझ्या सर्व मित्र परिवाराने, समाज बांधवांनी मला ती मदत केली. त्यामुळे माझे ऊर्जा निर्माण झाली, हिंमत आली. की जसं तुझा निस्वार्थ भाव आणि तुझ्याबद्दलचा हा प्रेम, जिव्हाळा, आपुलकी म्हणूया की त्यामुळे कदाचित सगळ्यांनी तुला अशा प्रकारे मदत केली होती. आपल्या समाज बांधवांनी, तुझ्या मित्रांनी. सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुझे असंख्य मित्र आहेत, बरोबर ना? म्हणजे अगदी शरद पोंक्षे, अविनाश तारकर, म्हणजे अगदी चित्रपट सृष्टीतले पण आहेत. या बीजेपीच्या निमित्ताने म्हणा, जनसेवा बँकेच्या निमित्ताने म्हणा किंवा कुठल्याही निमित्ताने असतील. तर त्यांच्याबद्दल काहीतरी मित्रांविषयी. शरद पोंक्षेची आणि माझी ओळख मला गेली 15-20 वर्ष आधी एकच म्हणजे आमच्या समोरच्या फ्लॅट मध्ये जेव्हा ते रिसर्च करायची त्यावेळेला ते तिकडे यायचं. त्यांची आपली माणसं एक सिरियल पण चाललेली होती त्यावेळेला. त्या सिरियल मध्ये थोडासा 3-4 एपिसोड करायला त्याच्यामुळे मला मिळालेले होते. त्याच्यामुळे मग शरदजी इथे यायचे आणि मग गोऱ्यामध्ये ते राहायला आले आणि मग त्यांचा संपर्क झाला. मग अविनाशजी आलेले, मग अरुण नलावडे वगैरे सगळे इकडेच होते. त्यामुळे त्याचं आमचं हे एक बॉन्डिंग बनलेलं होतं. अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स, सामाजिक जे काय उपक्रम असतील ते दिले. तू बघितलं असेल की अविनाशजी वगैरे माझ्या सावरकरांच्या कार्यक्रमामध्ये वगैरे कुठलाही कार्यक्रम असेल तेव्हा मी ज्या 12 राष्ट्रपुरुषांच्या वर्षातून मी जयंत्या करतो त्या जयंत्यामध्ये हे कोणतरी येतं. आता कालचा जो आपला लोकमान्य टिळक जयंतीचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये अविनाश तारकर होते. त्यामुळे त्यांना म्हणजे त्यातून मैत्री घडली. हा, मैत्री अशी झाली. म्हणजे त्यांना माझ्या विषयी वाटलं की ह्या माणसाबरोबर मैत्री करायला पाहिजे. म्हणजे शरद पोंक्षे जर माझ्या इलेक्शनला स्वतः फिरले आणि त्यांनी
स्वतः पत्रक काढलं आणि त्यांनी जवळ 5,000 घरामध्ये पत्रक सुद्धा त्यांना दिलेलं होतं. आता हे राजकारण करत असताना कधीतरी त्यांनाही मदतीची गरज असते. आता आपण बघितलं तर मुंबई नाट्य परिषदेचं निवडणूक होती किंवा बोरिवली नाट्य परिषदेची निवडणूक होती. त्यावेळेला शरद पोंक्षे आणि अविनाश नंतर पंढरीनाथ चौधरी वगैरे सगळे माझ्या घरी आलेले होते. अगोदर ते गोपाळ शेट्टींकडे बसले की आम्हाला ही निवडणूक जिंकायची आहे आणि त्यासाठी तुम्ही मदत करा. त्यांनी सांगितलं गोपाळ शेट्टी तुम्ही महेश जोडीला घ्या आणि करा. म्हणजे त्याची जी रचना होती ती करायची होती. म्हणजे मुंबईमधून 5 त्यांचे उमेदवार निवडायचे होते. मग आम्ही त्याचं सगळं स्ट्रॅटेजिक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी जी बनवली आणि मुंबई मराठी नाट्य परिषदेत 5च्या 5 आमचे सभासद निवडून झाले. त्यानंतर बोरिवलीचं जेव्हा इलेक्शन झालं म्हणजे त्याच्यानंतर शरद पोंक्षे हे महाराष्ट्राचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर बोरिवलीमध्ये जेव्हा पुन्हा त्यांचे निवडणुकीचे लागले त्यावेळेला 18 उमेदवार होते आणि यांच्या पॅनलचे त्यांनी 18 उभे केलेले. त्यावेळेला जया होता, जया राऊत वगैरे आम्ही सगळे होतो वगैरे. त्याच्यामुळे 3 पॅनल झालेली होती. मग मी खूप प्रयत्न केला हे 3 पॅनल न करता एकच आणि ही निवडणूक व्हावी पण कोणी ऐकलं नाही. पण ह्यांना पण मी सांगितलं थोडेसे तुम्ही 2-3 सेटलमेंट केलं तर एक पूर्ण पॅनल पण हे पण ऐकलं नाही. त्यामुळे ह्यांचे 15 आले आणि बाकीच्यांचे 3-4 आले. म्हणजे हा प्रवास आहेच. आजही त्यांच्याशी मी संपर्कात आहे. एवढं सगळं करत असताना तू आपल्या समाजाला म्हणजे एक अख्ख्या समाजाचा तर तू नेता होतास पण आपला जो समाज आहे सोमवंशी क्षत्रिय पाठारे ह्या समाजाला सुद्धा तू विसरला नाहीस. आपल्या समाजाचा पण त्यावेळेचा तू युवक मंडळाचा अध्यक्ष देखील होतास. आणि ह्याच्यामध्ये तुला 2 प्रश्न विचारेन. एक म्हणजे युवक मंडळाचा त्यावेळेचा अध्यक्ष असतानाचा तुझा अनुभव आणि आजकाल तू समाजामध्ये तेवढा ऍक्टिव्ह दिसत नाही त्याचं मला कारण पण बघायचं. समाजाची सुरुवात बोरिवलीचा मी शाखाची पण सुरू केलेली होती. त्यावेळेला बाजारात वगैरे सगळे एक परिवर्तन आम्ही घरोघर जाऊन सभासद वगैरे करायचो. पण ते त्यावेळेची त्या परिस्थितीनुसार मी सगळं करत होतो. परंतु त्याच्यानंतर युवक मंडळाचा अध्यक्ष मला वाटतं 1987-88 साली मध्ये होतो. त्यावेळेलाच तर युवक मंडळाचा अध्यक्ष आपल्या समाजामध्ये फक्त एका वर्षातच करत होतो. परंतु तरंग वगैरे विनय वगैरे ती महेश राजू वगैरे दुसऱ्या वर्षी पण तूच राहा. कारण दुसरं वर्ष तिसऱ्या वर्षावर मला करत आहे पण तुम्हाला शक्य होणार नाही. तर माझ्या बाकी ह्या ऍक्टिव्हिटीज करताना मी त्या पदासाठी तिथून करू शकणार नाही. आणि त्यावेळेला युवक मंडळाचा अध्यक्ष म्हणजे 20-22-28 वर्षापर्यंत मी तिशीमध्ये आलेलो आहे. आता नवीन लोकांना संधी मिळायला पाहिजे. पण त्याप्रमाणे मग त्याच्यानंतर विनय पराग वगैरे हे सगळं त्यांनी केलं. आज मला त्याचा आनंद आहे की माझ्याबरोबर जे कामं केलेले जे लोक होते ते आज समाजाच्या वरच्या स्तरावर पोचलेले आहेत, अध्यक्ष झालेले आहेत, ट्रस्टी झालेले आहेत. कारण माझा तर मी त्याच्यामध्ये माझा आनंद बघतो. तरी पण त्याच्यानंतर देखील थोडंसं मला जी बेसिकची जबाबदारी होती 1991-92 साली मला समाजाचं खजिनदार पद दिलं. ते पण मी एकच वर्ष केलं कारण मला ते शक्य होतं. पण त्यावेळेला अडचण होती करून दुसरं कोण खजिनदार नव्हता. म्हणजे गंगाधर पाटलांनी सांगितलं तू नावासाठी जे पण मी सगळं करेल. पण गंगाधर पाटलांचं मनोपासून आभार व्यक्त करून त्यांनी मी होतो पण करत होतो पण तेच करत होते काम. पण त्याच्यानंतर मग बाकी करतोस ना आजही समाजाचं काहीतरी काम कुठल्या तरी पदावर समाजाचं पद असं नाही पण आपली जी पतसंस्था आहे त्याच्या पतसंस्थेचं मार्गदर्शन म्हणून काम करतो. आत्ताच म्हणजे ज्येष्ठ सांगितलं की तुला अंतर्गत हिशेब तपासून फोन करायला पाहिजे. म्हणजे आता त्याच्या माझ्याकडे राजकीय जबाबदारी असल्यामुळे मी ते घेऊ शकतो आणि ते चांगलं करण्यासाठी मी त्याला होकार दिलेला आणि आता मी करू शकतो. आपल्या पालघर मधलं नरपड हे गाव म्हणजे मला असं वाटतं की नरपडच्या माणसांच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये शहाळं असतं. एक कुठेतरी एक गारवा असतो असं मला वाटतं. नेहमीच मला वाटत आलंय. नरपड गावामध्ये सुद्धा तू सक्रिय नाहीयेस. 2 गोष्टी सांगायच्या की नरपडच्या अनेक संस्था आहेत त्याच्यामध्ये पण तू सक्रिय नाहीयेस आणि नरपड विषयीचा तुझा जिव्हाळा किंवा तुझं प्रेम, तुझी आपुलकी आणि तुझ्या काही भावना असतील काय ऐकायला आवडतील? नरपड मध्ये 10वी पर्यंत असताना नरपडवर दिवाळी मे महिना हा नेहमी जातो. परंतु 11वी ह्या सगळ्या व्यावसायिक जबाबदाऱ्यानंतर मला नरपडला तिथं जाता आलं नाही. म्हणजे ही कारण तर क्लिअर आहे की मी जाऊ शकलो नाही. पण नरपडच्या प्रत्येक घडामोडीवरती माझं लक्ष आहे. नरपडचं स्नेहवर्धक मंडळ काय करते, हनुमान मंदिर काय करते, बजरंग माया मंदिर काय करतं,
किंवा अनेक संस्था आहेत त्या काय करतात मला सगळं माहिती असतं. म्हणजे अप्रत्यक्षपणे तुझा सहभाग असतो असं तुला म्हणायचं. पण नरपटचं आमचं महानता काय आमचं कार्यकर्ता संपन्न गाव आहे, त्यामुळे त्यांना तशी गरज लागत नाही, त्यामुळे ते स्वयंपूर्ण आहेत. हा गरज जेव्हा लागेल त्यावेळेला मग तुम्ही आहेत त्यांना. म्हणजे जेव्हा शाळेचा विषय आला, संवर्धन मंडळाची शाळा खूप चांगली चाललेली आहे, खूप चांगले ट्रस्टी आहेत आणि गावातली मुलं पण आपली खूप हेल्पफुल मुलं आहेत. ते काम करतात ते जेव्हा त्यांचं चांगलं काम करतात तुम्ही गडबड काय जाऊ त्यांच्याकडे करणार आहेत ते म्हणते याला काय करलेलं आम्ही करतो. थोड मात्र आहे नटपट जेवढं आहे म्हणजे रिटायरमेंट नंतर मी प्रत्येक आठवड्याला जातोच, एकदा तरी माझी घरी आहेत कारण आई वडील आहेत. मी तोच प्रश्न तुला विचारणार होते की ह्या रिटायरमेंट नंतर तू काय करतोस. आता तू रिटायर नुकताच झालायस, तर ह्याच्यानंतरचे हे जे दिवस आहेत हे तू कसे घालवतो, कारण तू एकदम बिझी होतास जनसेवा बँकेच्या निमित्ताने. आता बीजेपी मध्ये काम करतोस पण तरी सुद्धा आता पूर्ण वेळ बीजेपी साठी काम करतोस की कसा वेळ घालवतो. मी बँकेतनं सेवा निवृत्त झाले, कामातून नाही, मग फिजिकल तितकंच फिट आहे. त्यामुळे सकाळीचं माझं जे दिनचर्या सकाळी 1 तास माझं मॉर्निंग वॉक वगैरे सगळं करून त्याच्यानंतर घरी येऊन खासदार गोपाळ शेट्टींच्या ऑफिसमध्ये बसतो. त्यांचं जे पत्र व्यवहार असतो ते 1.5-2 वाजेपर्यंत करतो. त्यानंतर मग आता जो करस्पॉन्डन्स असतो तो त्याच्यावर ट्रॅक असतो. त्यांनी जी कामं केलेली आहेत त्याचा जो ट्रॅक आहे, नगरसेवकांना कामं दिलेले आहेत, आमदारांना कामं दिलेली आहेत, म्हाडामध्ये काय त्यांना कामं दिलेले आहेत, पोलीस स्टेशनची काय कामं झाले त्याचा पाठपुरावा असतो तो काम करायचा असतो. बरेच वेळा त्यांच्या ज्या प्रेस नोट्स आहेत गोपाळ शेट्टींच्या म्हणजे आज सकाळी आमचा रक्तदानाचा जो कार्यक्रम झाला त्याची प्रेस नोट माझ्याकडे आता तयार झालेली आहे. म्हणजे त्याच्यात एका बाजूला कार्यक्रम होत असताना त्यांच्या ज्या प्रेस नोट आहेत त्या सगळ्या प्रेस नोट माझ्याकडे आहेत. कधीतरी तो त्यांचा जो करस्पॉन्डन्स आहे तो मी दाखवतो आणि त्यांचा माझ्यावर इतका विश्वास आहे की मी प्रेस नोट लिहिलेली असेल किंवा पत्र मी लिहिलेलं असेल तर ते कधीच चेक करत नाही. ते फक्त वरचा विषय बसतात आणि सही करतात. हा त्यांच्या मनामध्ये माझा मी विश्वास निर्माण करू शकलो हा मला खूप समाधान वाटतं. आता मी एवढ्या दिवसामध्ये बघते की 3-4 दिवसापासून सुद्धा तू खूप बिझी आहेस. म्हणजे नक्की काय चाललं होतं ह्या महिन्याभरामध्ये, काय काय उपक्रम. ह्या महिन्यामध्ये खूप उपक्रम होते. तू माझ्याकडे 3 वेळा मागितलं पण मी देऊ शकलो नाही. कारण कुठल्याही गोष्टीला न्याय देण्यासाठी जर म्हणजे तू माझ्याशी चर्चा करणार असणार बोलणार असेल किंवा मुलाखत घेणार असेल तर त्याचा मी अभ्यास करून बोलायला पाहिजे किंवा तू वेळ दिलेला आणि त्या एका तासामध्ये फटाफट जायचं कसं तरी बोलायचं हे मला आवडतच नव्हतं. त्यामुळे आज देखील आमची कार्यकारिणी होती. ती कार्यकारिणी 8 वाजेपर्यंत होती, त्यामुळे मी तिथं जायचं मी 8:30 नंतर मी होती. परंतु ती कार्यकारिणी लांब त्यामुळे माझं जे शेड्यूल होतं मी आमच्या जिल्हाध्यक्षाला सांगितलं की माझं हे शेड्यूल आहे, तुमचं शेड्यूल माझ्या शेड्यूल प्रमाणे मी काम करा. त्यामुळे तिकडनं लेट झालं आणि मग तुझ्याशी संवाद ते कनेक्ट झालं. तर आता जर ह्या आठवड्याचं आपण बघितलं तर मी एक बालमित्र चिकित्सा शिबिर हे घेतलं. जवळजवळ 250 मुलांना म्हणजे 3 वर्ष ते 12 वर्षाच्या मुलांना चेकिंग काम केलं. म्हणजे तू राहते तुझ्या बाजूला ते फिनिक्स हॉस्पिटल आहे, त्या फिनिक्स हॉस्पिटलच्या माध्यमातून केलं. तर आम्ही तो असा उपक्रम सुरू केलेला आहे की आता आमच्याकडे चेकिंग साठीची मुलं आलेली आहेत. थोडा वेळ जातोय मला वाटतं पण 1 तास झालेला आहे. पण ते 3 ते 12 वर्षापर्यंत जी मुलं आलेले आहेत त्याची आम्ही पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. दुसरं त्याच माध्यमातून आम्ही विषय घेतलेला की MRI CT स्कॅनसाठी वगैरे जे आमच्याकडे लोक येतील. आता 4,000 ते 6,000 पर्यंत त्याचा जो खर्च असतो तर डॉक्टर संपर्काला जायचं की आपण अशी योजना करायला पाहिजे की तुम्ही जेव्हा डॉक्टरांच्या माध्यमातून जेव्हा ह्या मोठ्या इन्स्टिट्यूटकडे जातात त्यावेळेला त्यांचं कमिशन ते काढलेलं तर ते म्हटलं ते कमिशन असेल ते कट करून जे आमच्या माध्यमातून लोक येतील त्यांना ते देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर तो एक काम झालं तर ते खूप मोठं काम होईल. म्हणजे आता जर ह्या गेल्या 3-4 महिन्यात आपण बघितलं तर म्हणजे तर प्रत्येक शनिवार रविवार रक्तदान करत एक दैवज्ञ समाजाला आपण एक हॉल मिळून दिलेला आहे. त्याची गेल्या रविवारी तो तर कार्यक्रम वृक्षारोपण रक्तदान आणि त्याचं लोकार्पण असे कार्यक्रम होते. काल आपण लोकमान्य टिळक चौक आहे तो आज आपण जर कधी गेला तर तिथून वाटेल की आपण लोकमान्य टिळक चौक झालं. म्हणजे इतके दिवस आपण सगळे बोरिवलीकर म्हणत होतो मी डॉन बसकोला आहे. त्यामुळे डॉन बसको काय संताबद्दल मला आदर आहे. परंतु आज 4 किलोमीटरच्या त्या रस्त्यावरती जर लोकमान्य टिळकांच्या नावाने रस्ता आहे तर त्याचं एखादं स्मारक नसेल शिल्प नसेल तर बोरिवलीमध्ये आम्ही राजकारण आणि समाजकारण काय करायचं.
कशासाठी करायचा. मग नक्कीच. त्याचा जो परस फंड सुद्धा मला वाटते 2019 साली तो तोडला. त्याच्यानंतर मी सतत हम्म. म्हणजे आमदारांच्या डोक्यावर जाऊन बसायचो, खासदारांच्या डोक्यावर जाऊन स्थानिक नगरसेवक मी पत्र लिहायचो, तुम्ही करा, मला कसंही करून पाहिजे, मला लोकपणे टिळकांचं हे स्तंभ झाल्याशिवाय मी नको बसणार. अखेर म्हणजे तो इतक्या वर्षाचा माझा एक लढा होता, तो काल पूर्ण झाला. मनापासून म्हणजे इतकं बरं वाटलं की मी केलेल्या कामाचं, मी केलेल्या पाठपुराव्याचं निश्चित काहीतरी फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर आजचा तो कार्यक्रम केल्यानंतर रात्री 1:30 वाजेपर्यंत, आज सकाळी 1:30 वाजेपासून सगळे कामं करत होतो. सकाळी 8 वाजता रत्न म्हणजे आमचे कार्यकर्ते म्हणत साहेब इतका वेळ झालाय, मी थोडं उशिरा उशिरा म्हणजे किती असणार, भरगतच कार्यक्रम ठेवलेले आहेत, तू पण मोकळा नसतोस, म्हणजे स्वतःला बिझी ठेवलेला आहे. छान. महेश, आत्ताच गुरुपौर्णिमा गेली. प्रत्येकामध्ये गुरुत्व असतंच आणि म्हणजे साक्षात दत्तगुरूंनी सुद्धा 24 गुरु केले होते आणि आपण एकदा लघुत्व घेतलं की आपोआपच समोरची व्यक्ती गुरुत्व धारण करते किंवा त्याच्यामध्ये आपल्याला गुरुत्व दिसतच. तुझ्यासाठी गुरु कोण, तुझे गुरु कोण? गुरु तसे खूप आहेत. म्हणजे मी भांडारकर मध्ये जेव्हा नोकरी लागलो तेव्हा एक प्रभाकर कामत म्हणून होते. सेल्समनशिप कशी करायची मी त्यांच्याकडून शिकायचो. अरे आपण इथे उभे आहोत तर आपल्याला काय करायचं, ते दुकान तुझं आहे, तू कसं सेल कसेल त्याच्याप्रमाणे करायचं. मी आज पण प्रभाकर कामतला मी बँकेमध्ये जेव्हा काम करत असताना प्रभाकर कामतला पांडुरंग आमच्या नाते तर म्हणजे माझे सामाजिक गुरु आहेत. बरोबर. रामप्रीत जगताप आमच्या बँकेचे चेअरमन होते, ते आहेतच. राम भाऊ, ही सगळी माझे आदर्शवत व्यक्ती आहेत. म्हणजे कधी कधी तर मी अगदी लहान व्यक्तींना माझा गुरु म्हणलेला आहे. बँकेमध्ये मला कॉम्प्युटरचं माहिती नसेल तर आमच्या ज्युनियर क्लासकडून पण मी शिकायचो, त्याला मी आज गुरु म्हणतो. आज मी त्याला गुरु दशमीला फोन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. माझ्या शिक्षकांची जितकी माझ्याकडे नाव आहे त्यांना मी सर्वांना गुरु पौर्णिमेच्या दिवशी त्यांना मी त्याची आठवण करतो, त्यांना फोन करतो. नाही म्हटलं तरी एक SMS तरी टाकतो त्यांना. कारण माझ्या ज्यांनी मला शिकवलं, त्यांनी मला संस्कार केले, माझे सगळेच गुरु आहेत. त्यामुळे हे कसं गुरु, या सर्वांनी व्यक्तिमत्व घडवलेलं आहे नाही का. आई, वडील, भाऊ, बहीण आणि तुझी फॅमिली ह्याच्याबद्दल सांग. आणि सर्वात महत्वाची म्हणजे 2 भागांमध्ये सांग, एक म्हणजे फॅमिली बद्दल आणि दुसरं म्हणजे मनाली वहिनी. खरं तर म्हणजे आपल्या ती समाजातलीच आणि तशी म्हटलं तर दुसऱ्या पोटजातीतली पण. आणि असं असताना सुद्धा मी स्वतः पाहिलेलं आहे की तिने अगदी नरपडला जाऊन तुझ्या आईवडिलांची काळजी घेतलेली आहे, तुझ्या कुटुंबाची काळजी घेतलेली आहे आणि एकदम डाऊन टू अर्थ. म्हणजे कुठेही अगदी महेशची बायको म्हणून कधी तिने मिरवल्याचं मी पाहिलेलं नाहीये. आणि अशा मनाली वहिनीबद्दल पण सांग आणि तुझे आई वडील आणि भावंड आणि आता म्हणजे नवीन आलेला जावई, या सगळ्यांबद्दल आम्हाला सांग. तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो. माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट मिळाली आहे. म्हणजे जेव्हा आमचं लग्न झालं त्याच्यानंतर माझे जी काय चेंजेस जे दिसतात, क्वालिटेटिव्ह चेंजेस म्हणजे जे दिसतात ते मनालीमुळे दिसतात. आज आमचं घर एकच संघ ठेवण्याचं काम तिने केलेलं आहे. मी तर म्हणजे आमचं घर म्हणजे आता आम्ही चौघांच तर आई वडील भाऊ बहीण वगैरे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम तिने केलं. तिने तेवढंच केलं नाही तर माझे चुलत भाऊ, माझे काका, मामा वगैरे सगळ्यांशी तिने संपर्क केला. कारण मी तसा संपर्क मी करू शकतो. म्हणजे कोणाच्या अडीअडचणीत मधून मी उपयोगी असेल, प्रत्यक्ष वेळ देऊ शकत प्रत्यक्ष ते म्हणाली सगळं मुलांचं सगळं तेच करते. कारण सगळेजण आमचा प्रणव आनंदला झाला की चार्टर्ड अकाउंटंट झाला तर मला सगळे विचारतात तुझ्यावर तर नक्कीच गेले ना, त्याच्या आईवर गेलेला आहे. नक्कीच आहे, ते तिचे संस्कार आहेत, तिचेच गुण आहेत. मामाकडे तो गुण घेऊन आलेला आहे प्रचिती पण. म्हणजे हे जे सगळे गुण त्या मुलामध्ये आलेले तिथंच कर्तृत्व माझं त्याच्यामध्ये काही नाही. फक्त कसं असतं त्यांच्या मागे उभा आहे, पण करते सगळं तीच करते. आणि तिचं श्रेय हे तिला मिळणं हे जरुरीच आहे. तिने म्हणजे किती तिचा तो त्याग आहे. म्हणजे जेव्हा प्रणव झाला तेव्हा तिने नोकरी सोडली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च साठी तिने नोकरी सोडली. का तर त्याचं भवितव्य उज्ज्वल. म्हणजे एक तिला कारण असं होतं की 12 तास ती बाहेर जायचं, त्याच्यानंतर त्याचं त्यामुळे काय आज प्रणवचं ते चांगलं शिक्षण झालं, आज इतक्या मोठ्या पदावर पोचलेलं आहे. IIM अहमदाबादचं सिलेक्शन होणं म्हणजे एक निश्चितच काय म्हणतो आपण अभिमानास्पद आहे माझ्या दृष्टीने. आज ही मुलं चांगली करतात.
आता त्याच्यामध्ये माझ्या आई वडिलांचे संस्कार माझ्यावर निश्चितच आहेत, कारण आई वडिलांनी मला कष्ट करायला शिकवलं, लढायला शिकवलं. कारण कुठल्या परिस्थितीत हार मानायची नाही. पण मी एक बघितलं असेल तर माझा यशस्वीतेचा जो ग्राफ आहे तो अयशस्वी मी 80% आहे, मी यशस्वी फक्त 20% आहे. म्हणजे सगळं राईट ट्रॅकला असलं असतं ते मी काय स्मार्टली जर ते काम केलं असतं तर मी निश्चितच आता किमान नगरसेवक किंवा बँकेतून होता डीजीएम जेम वगैरे करू शकलो होतो, परंतु ते क्वालिटी माझ्याकडे नव्हतीच. परंतु ते मला नेहमी सांगतो हे तुम्हालाच करा, हे तुम्हालाच करा. त्यामुळे मग ते एका पाठीमागून तिथं उचणीपणामुळे पाठी लागणं ते करून घेणं आणि त्याच्यातून मी नीटनेटका असतो पण असतो आणि ठरलेलं वेळेमध्ये काम व्हायला पाहिजे. भावंडांविषयी तेवढं करताना ती माझ्या प्रकृतीची पण खूप काळजी घेते. म्हणजे सगळं तिथं टेबल एवढंच खायचं म्हणजे एवढं म्हणजे चांगली सुगरण आहे, सगळं व्यवस्थित करते, परंतु खाण्यावरती तुझा एक कंट्रोल आहे. बरोबर आहे. ते तुझी काळजी म्हणून ते सगळं करत असते. म्हणजे मला घरातलं बघावं लागतं, म्हणजे त्यातून माझे नोट्स वगैरे असतात त्या पण तिथे काढलेलं तुझ्याकडे त्याला सांगितलं हे ते सगळं तयार असतं. कारण घरी आल्यानंतर मला आता कार्यक्रम होता म्हणजे रात्री असं ठरलं की कमी दरेकरांचा सत्कार करायचं. 11 वाजता मला फोन केले, चांगले शॉर्ट्स वगैरे पाहिजे वगैरे ते काय सगळं. सकाळी मी 8 वाजता मी बाहेर पडलो त्यावेळेला माझं सगळं असतं. मुलगी, जावई, मुलगा? मुलगी माझी प्रचिती एमकॉम MBA तिने केलेलं आहे. ती आता एक प्रायव्हेट कंपनीमध्ये मोठी केलं आहे. जावई जेट मध्ये होता, त्याने आता तिकडनं सोडलं तर जिल्हा स्ट्रीट मध्ये तो या समोरपासून सुरुवात केलेली आहे. राहिला माझ्या समोरच्या बिल्डिंग मध्ये एक संपन्न कुटुंबामध्ये मुलगी आहे, त्याचा एक खूप आनंद आहे. मुलगा ब्रिलियंट आहे, अगदी तो चांगलं गातो, लहानपणापासून तो क्रिकेट गाणं वगैरे सगळं त्याचं छंद जोपासून तो सगळं करतोय आणि त्याच्याकडे खूप अपेक्षा आहेत आणि तो करतोय. म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट देखील तो योग्य वेळेत झाला. त्याच्यानंतर त्याने नोकरी केली. म्हणजे त्याने सुद्धा विचार केला की मी आत्ता MBA करायचं म्हटलं तर पप्पांवर भर नको, त्यामुळे त्याने नोकरी केली. पण त्याने मनामध्ये ठरवलं होतं की मला MBA करायचं आहे. अगोदर मनाली तयार होत होते, पण माझा एक मित्र अजित पाटणेकर आहे, त्याला महेश तो करणार चुकत तुम्ही करून देत मग त्याने केलं. आणि खरं सांग म्हणजे कॅटला वगैरे सुद्धा 95 मार्क्स वगैरे त्यांनी मिळवलेले आहेत. त्याच्यानंतर ते अहमदाबाद म्हणजे 20 आयल्स पैकी त्याने 18 आयल्स ट्रॅक पण केले. त्यातनं अहमदाबादचं सगळ्यात चांगलं असल्यामुळे कुमार वगैरे बोलून म्हणजे अहमदाबाद वगैरे सगळं पहिलं अहमदाबाद केला आणि मग त्याच्यामुळे केलं. त्यामुळे आता तो म्हणूनच काम करतोय. 3 ऑक्टोबर पासून तो अहमदाबादला जाईल. 2 वर्षात त्याने तो कोर्स पूर्ण होईल त्याचा. छान. भाऊ आणि बहीण? आम्ही 4 भावंड. मी सर्वात मोठा. दुसरी अलका म्हणून आहे, ती अंधेरीला राहते. तिचे मिस्टर म्हाडामध्ये ऑफिसर होते, अकाउंटंट होते, ते पण रिटायर झाले. तिसरा नंबरचा भाऊ ललित आहे, तो श्री श्री रविशंकरची शाळा आहे त्या ऍडमिनिस्ट्रेटरचं काम करतो. त्याला पण एक मुलगी आहे, तिथे पण आता लग्न झालेलं आहे. चौथी बहीण पंकजा, ती सरस्वत बँकेमध्ये मॅनेजर आहे आणि ती बोलली आई बाबा नागपूरला असतात. बऱ्याच वेळेला काय आता ह्या लॉकडाऊनमुळे मला जाता येत नाही, परंतु आमचं इथलं काय म्हणतात म्हणाली व्यवस्थित त्यांची रोजची विचारपूस करत असते. त्यामुळे मी फोन करतो, मी डायरेक्ट गावी जातो. पण मी इकडे जाताना म्हणाली फोन करते हे निघालेले ते आईशी भाईशी रोजचं बोलणं चाललेलं असतं. त्यामुळे मला एक तेवढं टेन्शन नसतं. म्हणजे त्यांना काय होतं मला माहित नसतं, परंतु म्हणालेलं ते माहिती असतं. अशी म्हणजे एकंदरीत संपूर्ण फॅमिली बॅकग्राऊंड खूप सुसंपन्न आज असं आहे. आणि तू किती म्हटलंस की मी एवढे टक्के यशस्वी आणि एवढे टक्के अयशस्वी, तरी तुझी यशस्वीता आम्ही पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे आणि आजच्या इंटरव्ह्यूतून पण कळलेली आहे. आज समाजाला आणि राजकारणाला तरुण प्रामाणिक व्यक्तीची गरज आहे तुझ्यासारख्या. तर तू या तरुण वर्गाला काय सल्ला देशील? तरुण वर्गाने काय मिळणार आहे त्यांना बघता त्याच्यासाठी प्रयत्नशील राहायला पाहिजे. आज जर आपण बघितलं राजकारण किंवा समाजकारणामध्ये तर काही केस असलेले खूप कमी आहेत, परंतु त्याच्यातून सुद्धा त्यांना ती आवड निर्माण करण्यासाठी
सर्व ते प्रयत्न करायला पाहिजेत आपण. आणि तरुणाने आल्यानंतर त्याच्यात त्यांना एक पेशन्स ठेवायला पाहिजे की मी आज आलो आणि त्यांना उद्या मिळेल असं होणार नाही. त्यामुळे जेव्हा आपण पेशन्स ठेवू, आपण स्ट्रगल करू, त्यात आपण आपल्याला निश्चित मिळणार आहे. कारण कुठलीही गोष्ट आहे ती तुम्ही करत राहिलात नित्य म्हणजे तर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे कन्सिस्टन्सी त्यांनी ठेवावं एवढंच माझं त्यांना काय म्हणतो संदेश आहे. नक्कीच. महेश राऊत हे व्यक्तिमत्व म्हटलं तर त्याच्याशी अजून 1 तास 2 तास बोलता येईल एवढं मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. पण वेळेची मर्यादा असल्यामुळे मी इथे थांबते. महेशने खूप सुंदर इंटरव्ह्यू दिला. माझ्या विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची आणि समाधानकारक आणि भरपूर उत्तरं दिली. म्हणजे अगदी समाधान होईपर्यंत उत्तरं दिली. आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आम्हा दोघांचेही संभाषण अगदी व्यवस्थितपणे, प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि आपुलकीने ऐकलं. त्याबद्दल मी महेशचं आणि तुम्हा सर्वांचं या प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि अक्रॉस स्टेट तर्फे तुमचं खूप खूप मी आभार मानते आणि आजची मुलाखत इथे थांबवते. थँक्यू. धन्यवाद. महेश अतिशय सुंदर झाला. महेश अतिशय सुंदर इंटरव्ह्यू आणि इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी पण अतिशय छान घेतलाय. तुझ्यातले बरेच पैलू आम्हाला कळले. मलाही माहित होते एवढे वर्ष तुझ्याबरोबर राहू नाही भेटले. छान छान.